नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील अल्जेब्रा विषयामधील 6वा धडा. त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 आपण आधीच कव्हर केलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.3. तर प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये आपल्याला मीडियनची व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 6.3 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलंय बघूया. त्यामध्ये दिलाय पहिला कॉलम कंटेंट ऑफ फॅट. माय डिअर, काय दिलंय? कंटेंट ऑफ फॅट. फॅट मध्ये आपल्याला दिलंय 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6. किती पर्यंत दिलंय त्यांनी आपल्याला? 6 to 7 पर्यंत दिलाय. तो 6 to 7 पर्यंत मी लिहिलं. नेक्स्ट आपल्याला मिल्क कलेक्टेड म्हणून कॉलम दिलाय. मिल्क कलेक्टेड काय दिलाय? मिल्क कलेक्टेड 30, 70, 80. 30, 70, 80, 60 आणि 20. 60 आणि 20 असे आपल्याला कॉलम दिलेले आहेत. ओके, तर मोड काढत असते वेळी आपल्याला एक फॉर्म्युला मेन लक्षात ठेवायचा आहे. तो आहे L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा एक सर्वात महत्वाचा फॉर्म्युला. मोड काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे. तर आता हे F1 F0 कसे काढले जातात? तर हा जो डेटा दिलाय त्यामध्ये सर्वात जी मोठी व्हॅल्यू आहे तिला लिहायचा F1, त्याच्या वरच्याला लिहायचा F0 आणि त्याच्या खालच्याला लिहायचा F2. असे टोटल त्याचे F1 F0 F2 काढायचे. आणि F1 काढलाय त्याच्या सरळ लाईनीत जायचं आणि त्या लोअर क्लास लिमिटला L1 नाव द्यायचं आणि अप्पर क्लास लिमिट 5. त्याची आता गरज नाही आपल्याला. त्याचं आपल्याला पुढे 11वी 12वीला हा टॉपिक येणारच आहे, तेव्हा तुम्हाला लागेल. तर आता ज्या काय व्हॅल्यू काढल्यात त्या आपल्याला लिहायच्या आहेत. L1 ची व्हॅल्यू किती येणार आहे? तुमची 4 येणार आहे. प्लस F1 किती आहे तुमचा? 80. प्लस सॉरी मायनस F0 किती दिलाय तुमचा? 70 अपॉन 2. F1 किती दिलाय तुम्हाला? 80. नंतर मायनस F0 किती दिलाय तुम्हाला? 70 आणि F2 किती दिलाय तुम्हाला? 60 इंटू काय करणार आहे आपण? H काय आहे? H म्हणजे या दोघांची हाईट. काय आहे? 3 मधून 2 गेला किती येणार आहे? 1. तर 4 प्लस 80 मधून 70 गेले तर उरले 10 अपॉन 2 8 जा 60 म्हणजे 160 झाले. मायनस मायनस प्लस 70 प्लस 60, 70 प्लस 60 येणार मला वाटतं 130 येतात. इंटू 1 लिहायची गरज नाहीये कारण की 1 डायरेक्ट ऑलमोस्ट 1 1 जा 1च होऊन जाणार आहे. ओके, 10 लिहिला. आता ब्रॅकेट पण आपण नको करूया, फक्त वरती 10 लिहिले आणि 160 मधून 30 गेले तर किती उरले? 30 उरले. तर हा 0 आणि हा 0 गेला. तर मला वाटतं इथे किती राहिले बघा? 4 प्लस इथे किती आलं? 1/3 आलं. आता काय करूया? 3 नी 1 ला डिवाइड करूया. 3 नी 1 ला काय करूया? डिवाइड. 3 0 जा 0 लागणार आहे. 1 आलं, पॉईंट देऊन 0 वाढवला. सो 3 3 जा काय झालं? 9 झालं. परत 1, परत 10, परत 3 3 जा 9 म्हणजे हे आन्सर वाढत जाणार आहे. 3 3 3 3 होत जाणार आहे. सो आन्सर येणार 4 प्लस 0.33. ओके, सो 4.33 ह्या दोघांची प्लस. हा तुमचा मोड झाला. काय झाला तुमचा? हा मोड. तुमचा आन्सर 34 पण येऊ शकतं कारण की ही संख्या वाढत जाते. 33 इज इनफ. ओके, तुम्हाला देणार राईट देणार. ओके, सो हा तुमचा मोड झाला. तर हा मोड एकदम सोपा आहे. फक्त ह्याच्यामध्ये सर्वात मोठा आहे त्याला F1 लिहायचं, त्याच्या वरच्याला F0, त्याच्या खालच्याला F2. F1 च्या लाईनीत गेला की तुम्हाला L1 मिळणार. हा मी पहिला समगणित सोडवला. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं मी होमवर्क देत आहे कारण की त्याच्यासारखं सेम गणित करायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडथळा आला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती पण तुम्हाला व्हिडिओ बनवेन. तर मी तुम्हाला 4थं गणित सोडवून देतोय. का? कारण की 4थ्या गणितामध्ये डेटा कंटिन्युअस नाहीये, त्याला कंटिन्युअस करावं लागणार. आपण गेल्या व्हिडिओमध्ये मीडियनचं शिकत होतो बघा. त्यामध्ये पण एक सम होता त्याच्यामध्ये डेटा कंटिन्युअस नव्हता. मग तिथे कंटिन्युअस केला होता. मग कसा केला होता?
पहिल्यामध्ये 0.5 मायनस करायचे, दुसऱ्यामध्ये 0.5 प्लस करायचे. असा हा तुम्हाला डेटा काय करायचा आहे, कंटिन्युअस करायचा आहे. तर दुसरं तिसरं खूप सोपं आहे. चौथं जर असं आपण करूया, ते कंटिन्युअस कसं करायचं तोच डेटा आपल्याला यूज करायचा आहे. मग त्या प्रकारे आपण गणित सोडवूया. तर क्वेश्चन 4 आपण बघूया. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला पहिला एज हा कॉलम दिलेला आहे. एज त्याच्यामध्ये लेस दॅन 5 दिलाय, म्हणजे 1 to 4 लिहितो मी. नंतर 5 to 9, नंतर 10 to मला वाटतं 10 to 14 दिलाय. नंतर 15 to 19 दिलं असणार, 20 to 24 दिलं असणार. कितीपर्यंत दिलंय त्यांनी? 29 पर्यंत दिलाय. सो 25 to 29 हा लास्ट कॉलम आहे. ओके, एज झाला. एज नंतर आहे नंबर ऑफ पेशंट. किती आहे? नंबर ऑफ काय आहे? पेशंट म्हणून कॉलम आहे. नंबर ऑफ पेशंट. आता नंबर ऑफ पेशंट मध्ये आपल्याला 38, 32, 50, 36, 24 आणि 20. 24 आणि किती येणार आहे? 20. हे झालं आपलं. पण यामध्ये डेटा कंटिन्युअस नाही आहे, तर आपल्याला कंटिन्युअस करून घ्यावा लागणार आहे. मग कंटिन्युअस डेटा म्हणून मी इथे लिहितो. तर कंटिन्युअस मध्ये काय करायचं? पहिल्यामध्ये 0.5 मायनस करायचे. 1 मधून 0.5 गेले तर 0.5 आलं. 4 मध्ये वाढवले तर 4.5 आलं. 5 मध्ये कमी केले तर किती येणार आहे? 4.5. इथे 9 मध्ये केले तर 9.5. 10 मध्ये काय येणार आहे? 9.5. इकडे येणार आहे 14.5. इकडे येणार आहे 14.5. इथे येणार आहे 19.5. नेक्स्ट इथे येणार आहे 19.5. इथे येणार आहे 24.5. इथे येणार आहे 24.5. इथे येणार आहे 29.5. झाला कंटिन्युअस डेटा. ओके, आता यामध्ये आपल्याला F1, F0 आणि F2 ची व्हॅल्यू काढायची. तर बघायचं सर्वात मोठा कोण आहे याच्यामध्ये? F1 आहे. ह्याच्या वरच्याला काय लिहिणार आहे? F0. ह्याच्या खालच्याला काय लिहिणार आहे? F2. ह्याच्या लाईनीत इकडं नाही जायचं, आता इकडं जायचं, कारण की ही व्हॅल्यू पकडायची. तर हा L1 झाला तुमचा. तर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. मोड इज इक्वल टू L1 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू काय करणार आहे? H. तर L1 किती आलाय आपला? 9.5 प्लस F1 ची व्हॅल्यू दिली आहे 50 आणि F0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 32 अपॉन 2. F1 किती दिलाय आपल्याला? 50. F0 किती दिलाय आपल्याला? 32 आणि F2 दिलाय आपल्याला 36 इंटू H म्हणजे ह्या दोघांमधली हाईट दोघांमधली किती आहे? 5. तर पुढे 9.5 प्लस 50 मायनस 32. 50 मधले 30 गेले तर उरले 20. 20 मधले पण 2 गेले तर उरले 18 अपॉन 52 चा मला वाटतं इथे 100 झाले आणि मायनस मायनस प्लस होणार. तर 30 प्लस 30 60, 60 प्लस 6 66, 67 68 म्हणजे इथे 68 येणार आहे. इंटू काय करणार आहे आपण? 5 करणार आहे. मी हाफ कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करून देतोय. ओके, तर काय उरलं इथे? 9.5. सो मी 9.5 लिहिला तसाच्या तसाच, प्लस 18 तसाच्या तसाच 18 लिहिला वरती, अपॉन 100 मधून 68 गेले. तर 100 मधून 68 गेले म्हणजे बघा 68 मध्ये 2 घ्या 70 झाले म्हणजे 2 आणि ते पुढचे 30 म्हणजे 32. 32 येणार. किती येणार? 32 इंटू किती करायचंय आपल्याला? 5 करायचंय. ओके, तर 9.5 प्लस 18 5 जा 90 येतात अपॉन 32. आता काय करूया आपण? 32 ने 90 ला डिवाइड करूया. 32 ने काय करूया? 90 ला डिवाइड करूया. 90 ला काय करूया? डिवाइड करूया. तर 32 5 जा करूया. 5 2 जा 10, 1 कॅरी, 5 3 जा 12, 5 3 जा 15, 16, 160 खूप जास्त आहे. तर मला वाटतंय 32 3 जा करूया. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 96 आलं. मग 32 2 जा करूया. 2 2 जा 4, 3 2 जा 6, 64 म्हणजेच 32
टू जा 64 येते. ओके, 32 टू चा किती येते आपल्याला 60. ओके, नेक्स्ट आपल्याला 10 मधून 4 गेले, 6 उरले, कॅरी इकडे केला, 7 8 9 26 आले. पॉइंट देऊन काय केला मी 0 वाढवला. मग 260 येत आहे ना, सो पुढे जायला लागेल मला खूप. 32 इंटू 8 जा करा, 8 टू जा 16, 8 टू जा 16, 6 1 कॅरी, 8 3 जा 24, 24 प्लस 1 25, 256. सो 8 जा येणार इथे, किती येणार 256. सो आन्सर आलं 4, कॅरी कर इकडे, 4च येणार. ओके, आणि पुढे किती लागणार आहेत परत 0. मग 32 1 जा 32. आपल्याला पॉईंटच्या नंतर 2च संख्या पाहिजेत, म्हणजे किती येणार 2.81. ठीक आहे, किती येणार 2.81 येणार आहे. ओके, कॅल्क्युलेशन आपल्याला करायला आलं पाहिजे. हे कॅल्क्युलेशन आपण केलं तरच आपलं गणित बरोबर येणार आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला ह्या दोघांची प्लस करायची आहे. 9.5 प्लस 2.81, 1 8 प्लस 5 13, 3 1 कॅरी, 9 प्लस 2 10 11 12, 12.31. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 12.31. हा तुमचा काय झाला मूड झाला. तर अशा प्रकारे ही मूडचं गणित तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॉपर गणित करायचं आहे. मी तुम्हाला सेकंड आणि थर्ड क्वेश्चन होमवर्कला दिलेला आहे. पहिला आणि फोर्थ क्वेश्चन तुम्हाला मी काय केलेला आहे सोडवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं आजचं 6.3 काय झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे. आपण असंच पुढचं लेक्चर 6.4 6.5 6.6 पण कम्प्लीट करणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.